आजचा जो कन्सेप्ट आपल्याला घ्यायचा आहे तो RS फ्लिप-फ्लॉप युझिंग नॉर गेट हा एक कन्सेप्ट, आणि जर झाला तर दुसरा कन्सेप्ट युझिंग नॅन्ड गेट. आपण सुरुवातीला ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये इनेबल अँड डिसेबल स्टेट्स पाहिली होती. ओके, नॉर गेटची आणि नॅन्ड गेटची. तर नॉर गेट मध्ये एक इनपुट ऑलवेज पॉझिटिव्ह जर असेल आणि दुसरं जर व्हेरिएबल असेल तर त्याचा आउटपुट आपल्याला 0 येत होतं. आणि नॅन्ड गेट मध्ये बघा, मी डायग्रामच काढतो म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला समजेल. एका बाजूला काढून ठेवतो. हे बघा, हे आपलं नॉर गेट आहे. या नॉर गेटला एक इनपुट ऑलवेज पॉझिटिव्ह आणि एक इनपुट मेड व्हेरिएबल. समजा हे ए असेल तर हे बी आहे. याचा आउटपुट येत होतं y इक्वल टू ए प्लस बी होल बार. आणि दुसरं होतं युझिंग नॅन्ड गेट. तर हे नॅन्ड गेट आहे. या नॅन्ड गेट मध्ये एक इनपुट मेड व्हेरिएबल आणि दुसरं जे इनपुट राहील त्याला आपण ऑलवेज ग्राउंड केलेलं आहोत. आणि याचा आउटपुट जे होतं ए डॉट बी होल बार. तर ज्या वेळेस आपण नॉर गेट यूज करत होतो, जर समजा ए इक्वल टू आपण 0 टाकला तर हा बी तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहेच, म्हणजे 0 प्लस 1 1 होतो. परंतु बार आला म्हणजे इथे 0 येईल. तर ही डिसेबल स्टेट साठी वापरली जात होते. म्हणजे एचं इनपुट तुम्ही काहीही द्या, तुम्हाला आउटपुट 0च मिळेल. याला आउटपुट 0च मिळेल आणि याला आउटपुट 1च मिळेल. हे असं आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज मध्ये पाहिलं होतं. बघा, ज्यांनी लिहिलेलं असेल त्यांनी बेसिक टर्मिनॉलॉजीचा पहिला भाग बघा, इनेबल अँड डिसेबल स्टेट्स. बघा बरं, कोणी कोणी लिहिलाय? आहे का? काय लिहिलेलं आहे बघा. जेव्हा नॉर गेट पहिल्यांदा नॅन्ड गेट साठी यूज केलं होतं, पहिल्यांदा नॉर गेट साठी, तर ऑलवेज पॉझिटिव्ह दिलाय. इट इज इन लॉजिक 1 स्टेट कीपिंग अदर इनपुट ओपन. अदर इनपुट म्हणजे ए तुम्ही काहीही देऊ शकतात नॉर गेट मध्ये. इट मे बी 0 और 1. या केस मध्ये आपण काहीही इनपुट दिलं तर आपल्याला आउटपुट 0च मिळणार आहे नॉर गेट मध्ये. आणि नॅन्ड गेट मध्ये आपल्याला आउटपुट 1च मिळणार आहे. ओके, तर हे जे फ्लिप-फ्लॉप तयार होणार आहे हे बाय युझिंग नॉर गेट आणि नॅन्ड गेट पासून होणार. तर आता मी हेडिंग देतो, RS फ्लिप-फ्लॉप युझिंग नॉर गेट. बघा, RS फ्लिप-फ्लॉप युझिंग नॉर गेट. नॉर गेट पासून RS फ्लिप-फ्लॉप आपल्याला तयार करायचा आहे. तर बघा, इथे काय म्हटलंय की फॉलोइंग डायग्राम शोज द सर्किट ऑफ RS फ्लिप-फ्लॉप युझिंग नॉर गेट. पहिल्यांदा मी इथे डायग्राम काढून घेतो. आपल्याला त्याच्यासाठी 2 नॉर गेट्स लागणार आहे. हा एक नॉर गेट आणि हा दुसरा नॉर गेट.
ओके, आता याचं एक इनपुट हे दिलं, दुसरं इनपुट हे दिलं, याला आपण आर म्हटला, याला आपण एस म्हटलं. याचं एक इनपुट आणि याचं एक इनपुट म्हणजे पहिल्याचं जे इनपुट आहे एक इनपुट दुसऱ्याच्या आउटपुटला कनेक्ट आणि दुसऱ्याचं एक इनपुट पहिल्याच्या आउटपुटला कनेक्ट. ओके, इथे क्यू आणि इथे क्यू बार. ओके, हे असं एक सर्किट आहे की फ्लिपफ्लॉप आपण तयार केलाय आर एस फ्लिपफ्लॉप. म्हणजे इथे आपण इनपुट दिलं आर एका नॉर गेटला आणि दुसऱ्या नॉर गेटला दिला एस, आणि दोन्ही नॉर गेटचे एक एक इनपुट जे आहेत ते एक दुसऱ्यांच्या आउटपुटला कनेक्ट आहेत. लक्षात आलं का? डायग्राम लक्षात आली का? येस. बघा आता इथे फॉलोइंग डायग्राम शोज द सर्किट ऑफ आर एस फ्लिप फ्लॉप युझिंग नॉर गेट्स. The two NOR gates are used such that the output of one is connected to the input of other. पाहिलंय आपण, एकाचा इनपुट एकाचा आउटपुट दुसऱ्याच्या इनपुटला आणि दुसऱ्याचा आउटपुट पहिल्याच्या इनपुटला. ओके, also one input of each gate is taken out as set and reset. दुसरं जे इनपुट राहील ते वरच्याचं एक इनपुट रिसेटला लावलाय आणि खालच्याचं एक इनपुट सेटला लावलाय. द टू आउटपुट्स आर क्यू अँड क्यू बार. ड्यू टू क्रॉस कनेक्शन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट्स फ्लिप फ्लॉप वर्क्स ॲज अ लॅच. हे जे आपण असे कनेक्शन्स केलेले असल्यामुळे हे जे फ्लिप फ्लॉप आहे हे एका लॉक सारखं वर्क करेल, लॅच सारखं वर्क करेल. आता बघा याच्यामध्ये आपल्याला याचा आउटपुट काढायचा आहे, तर इथे हा आर, हा एस, हा क्यू आणि हा क्यू बार. तर याच्यामध्ये आता आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 0 जर म्हटला, दोघांना 0 देऊ आपण. या आर इक्वल टू 0 आणि एस इक्वल टू 0. बघा आता इथे जर म्हटलं एस इक्वल टू 0 आणि आर इक्वल टू 0, तर पहिल्यांदा हे इनपुट हे याचा आउटपुट आहे आणि याचा आउटपुट आहे. इथे कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. या कंडिशनला कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. म्हणजे आता इथून 0 दिलाय तर याचा आउटपुट इकडे पण 0च राहील, कारण इथून काहीच येणार नाहीये. ओके, हा जरी समजा 0 दिलाय, क्यू बार 1 राहील, हा 0 राहील, हा काही असो. हा जर 0 आला आणि हा जर 1 आला तर याचा आउटपुट हा 1 गेल्यानंतर 0 प्लस 1 1 बार 0 येईल, सॉरी आउटपुट 0 येईल. इथे हा ऑलरेडी 0 आहे आणि परत 0 आहे, मग 0 प्लस 0 सॉरी 0 इंटू 0 0, 0 इंटू 0 0, पण बार आहे, याचा आउटपुट क्यू बार आहे. इथे हे बघा या नॉर गेटचं याचं ए प्लस बी आहे होल बार. मग ऑलरेडी हा 0 आहे प्लस हा 0 आहे, 0 चा बार म्हणजे 1 येतो,
पण क्यू बार म्हटलाय, मग क्यू बार म्हटलं तर क्यू बारची व्हॅल्यू 1 आली, इथे 1 आली, इथे काय येईल 0 + 1 1 वरती 12 आहे म्हणून 0 आली. मग काही फरक पडतोय का? एका वेळेस 0 येतोय आणि एका वेळेस 1 येतोय. करून बघा बरं, तुमच्या लक्षात आलं का बघा. हे बघा, आता या इनिशियल कंडिशन मध्ये समजा R = 0 दिला आणि S = 0 दिला, याला काही असो, हा 0 असो का 1 असो, आपल्याला अजून काही माहिती नाहीये. ओके, अजून काहीही माहिती नाहीये. मग समजा हा जर 0 आहे आणि 0 प्लस समजा हा 0 असेल, ओके, इथे 0 + 0 असेल, पण त्याचा बार राहील ना, कारण नॉर गेटचा आउटपुट काय आहे, A + B होल बार आहे. मग A पण 0 आहे म्हणजे R पण 0 आहे आणि सेकंड इनपुट जे आहे ते पण 0 आहे. 0 + 0 0 होतो, 0 चा बार हा इथे 1 येईल. ओके, इथे काय येईल, S = 0 आहे, इथे सॉरी हेच अगोदर बघू आपण, याचं राहू दे. इथे 0 + 0 बार 1 आला, इथे जर 1 असेल तर 0 + 1 1 वरती बार आहे म्हणून त्याचा आउटपुट 0 होईल. म्हणजे आपल्याला कंडिशन्स लक्षात येणार नाही. म्हणून इथे पण त्याच पद्धतीने येईल की S = 0 दिला आणि हा जर 1 असेल तर आपला आउटपुट 1 येणार आहे, आणि जर हा 0 असेल तर आपला आउटपुट 1च येणार आहे. ओके, 1च येईल. बघा बघा बघा, सॉरी, जर हे इनपुट 0 असेल तर दोघही 0. बघा, आपला फॉर्म्युला काय आहे, y = a + b होल बार. हा 0 हा 0 म्हणजेच 0 + 0 चा बार म्हणजेच 0 चा बार म्हणजेच उत्तर 1. इथे आपला आउटपुट q = 1 आला. ओके, जर 1 असेल, 1 जर असेल तर काय होईल, इथे लिहितो 0 + 1 बार. ओके, म्हणजेच काय 1 चा बार म्हणजे आउटपुट काय येईल 0. इथे आउटपुट दुसरा आउटपुट 0 येईल जर 1 असेल तर. सेम त्याच कंडिशन आपण इथे जर दिले 0 किंवा 1, तर 0 च्या वेळेस आपला आउटपुट 1च येणार आहे आणि 1 च्या वेळेस आपला आउटपुट 0च येणार आहे. म्हणजे चेंज होणार आउटपुट नॉर्मली आपल्याला 0च पाहिजे. येत आहे का लक्षात? कोणत्या लक्षात? लक्षात येतंय का बघा. बाकीचे विद्यार्थी तुम्ही पण सांगा, झोपू नका. या 0 हॅलो, हे बघा, हेच ना, S = 0 आहे आणि एक इनपुट समजा 1 आहे. ओके, म्हणजे 0 + 1 1 आला, त्याचा बार 0, असंच ना. नाही, क्यूला बार असू दे, क्यूला बार असू दे, क्यू बारचा काही संबंध नाही. सॉरी, 2 मिनिट 2 मिनिटं. क्यू बार, क्यू अँड क्यू बार, तर 0 असेल. ओके 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 ओके, क्यू बार
2 मिनिटं थांबून घ्या. अरे बरोबर आहे, क्यू बार आहे ना तो. ओके ओके, हा क्यू बार आहे, म्हणून इथे जे आउटपुट येईल ते 1 चा बार 0. ओके, परंतु क्यू बार आहे म्हणून याचा आउटपुट तुम्हाला 1च येईल. बरोबर आहे, बरोबर आहे. ऋषाली बोलली ना, ऋषाली बोलली ना. येस येस, बरोबर आहे तुझं म्हणणं. आलं का बाकीच्यांच्या लक्षात? साक्षीच्या हा, नाही ना, हे जे इकडचं आउटपुट याचं आहे आणि इकडचं आउटपुट याचं आहे, खालच्याच. आलं का लक्षात? हो. मग आता बघा, ज्या वेळेस आता हे पुन्हा मी काय हे करतो, मी पहिल्या गेटचा आपण विचार करू पहिल्यांदा. y इक्वल टू a प्लस बी होल बार. आता a प्लस बी म्हणजे याला a माना, याला b माना. ओके, पहिल्यांदा जर 0 असेल आणि हा जर प्लस 0 असेल, ओके, हा पण 0 आहे आणि हा पण 0 आहे, मग 0 प्लस 0, 0 प्लस 0, 0 चा बार म्हणजे हा 1 आला. याच्याच मध्ये हा जर 0 असेल, सॉरी, हा पण 0 सांगितला होता. ओके, याचं दुसरं, याचंच आउटपुट दुसरं काय येईल, इक्वल टू इथे 0 प्लस 1 चा बार इक्वल टू 1 चा बार इक्वल टू 0. पण इथे फक्त क्यू आहे, मग एका वेळेस आउटपुट 1 येत आहे, एका वेळेस आउटपुट 0 येत आहे. ओके, हे झालं वरच्या गेटच्या बाबतीत. ठीक आहे, नंतर आता खालच्या गेटच्या बाबतीत आपण विचार करू. समजा हा पण 0च आहे, हा खालच्या बाबतीत विचार करतोय, y इक्वल टू a प्लस बी होल बार. मग आता 0 प्लस 0 बार इक्वल टू 0 प्लस 0, 0 चा बार, 0 चा बार 1 होईल. पण इथे क्यू बार आहे, आपल्याला आउटपुट क्यू बार आहे, म्हणजेच इथे आउटपुट 0 आहे. ओके, आणि इकडे दुसरं, याच्यामध्ये हा जर 1 दिला, म्हणजेच 0 प्लस 1 इक्वल टू 1 चा बार इक्वल टू 0, पण 0 आहे, पण इथे क्यू बार आहे म्हणून याचा आउटपुट 1. म्हणजे याच्या अपोजिट हे आहे आणि याच्या अपोजिट हे आहे, कारण हा आपला, हे जे आउटपुट आहे हे आपलं क्यूच आहे आणि हे जे आउटपुट येणार आहे आपलं, हे क्यू बारच आहे. येस, आलं लक्षात? ओके, बाकीचे विद्यार्थी लक्षात येत आहे का? 2 मिनिटं याचा स्क्रीनशॉट घेऊन हे घेतो. चला, म्हणजे आउटपुट चेंज होत आहे. म्हणजे कसे होत आहेत, आपल्याला क्यूच ज्या वेळेस 1 देतोय
तेव्हा क्यू बार आपला इकडे 0 येतोय आणि 0 देतोय तेव्हा 1 येतोय. आता पुढच्या कंडिशनला समजा r इक्वल टू 0 दिला आणि s इक्वल टू 1 दिला. ठीक आहे, r इक्वल टू 0 आणि s इक्वल टू 1. आता या कंडिशनला 0 आणि 1, तर यामध्ये आउटपुट कसं येतं बघा. आउटपुट कसं येणार, हा 0 आहे आणि हा पण जर 0 असेल, यस पण जर 0 असेल, तर काय होईल, हा याचा यस इथे आहे, तो पण जर 0 असेल तर काय होईल, आणि इथे 1 आहे आणि इथे आर आहे, आरचं काय होईल. तर बघा इथे जर आपण 0 दिला, 0 प्लस 0 हीच कंडिशन येईल, आउटपुट आपलं काय येईल 1. या कंडिशनला पण 1 आहे आणि आर इक्वल टू इथे 1, एस इक्वल टू ऑल्सो 1 आहे आणि इथे आर इक्वल टू ऑल्सो 0. 0 प्लस 1, 0 प्लस 1, ओके, 0 प्लस 1 बार आहे, 0 इथे 1 0 बार आहे 1. आउटपुट आपलं याच्या उलट येणार आहे, 0 1 आणि 0. मग ज्या वेळेस s इक्वल टू 1 असेल त्यावेळेस q इक्वल टू 1 असतं आणि q बार इक्वल टू 0 असतो. इथे कोणत्याही प्रकारचा चेंज नाही आहे, नो चेंज. या कंडिशन मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही वरच्या. त्याच्यानंतर लक्षात काय ठेवायचं आहे की ज्या वेळेस हॅलो ज्या वेळेस s इक्वल टू 1 असेल आणि q इक्वल टू 1 असेल त्यावेळेस हे फ्लिपफ्लॉप सेट होतं, आणि ज्या वेळेस r इक्वल टू 1 आणि s इक्वल टू 0 असेल तर q इक्वल टू 0 असेल आणि q बार इक्वल टू 1 असेल त्यावेळेस आपलं फ्लिपफ्लॉप रिसेट होतं. आणि ज्यावेळेस r इक्वल टू 1 आहे आणि s इक्वल टू 1 आहे, या कंडिशन्स आपण कशा टाकतोय, तर जशा गेट्स मध्ये आपण टाकले होते 0 0 0 1 1 0 आणि 1 1, तर याच्यामध्ये या दोघांना 1 1 जर दिलं तर इथे फॉरबिडन स्टेट येतं, फॉरबिडन स्टेट दोघांना, क्यूला आणि क्यू बारला. आता फॉरबिडन स्टेट म्हणजेच काय, तर फॉरबिडनचा अर्थ होतो लार्ज. लार्ज फॉरबिडनचा अर्थ होतो लार्ज, किंवा नॉट अलाउड जरी म्हटलं, फॉरबिडनच्या ऐवजी नॉट अलाउड जरी म्हटलं तरी चालणार आहे. लक्षात घ्या. कंडिशन्स लक्षात आल्या का ते मला सांगा. आपल्याला जास्त हे न करता आपल्याला फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, एकदम सिंपली सांगतो, तुम्ही हेही जरी नाही लक्षात ठेवलं एवढं तरी चालणार आहे. तरी फक्त तुम्हाला याच्यामध्ये एकदम शॉर्ट मध्ये सांगतो की या कंडिशन्स काही असत, ओके, फक्त काय करायचं आहे, नॉर गेट जर म्हटलं तर 0 0 ला नो चेंज येईल, 1 1 ला फॉरबिडन स्टेट येईल, ओके. आणि हे तर माहिती आहे आपल्याला की जेव्हा s इक्वल टू 1 असेल तेव्हा q इक्वल टू 1 असतो, आणि r इक्वल टू 1 असेल तेव्हा q बार इक्वल टू 1 असतो, म्हणजे याच्या अपोजिट आहे.
जेव्हा क्यू इक्वल टू 1 आला तेव्हा ते फ्लिप फ्लॉप सेट होईल आणि जेव्हा क्यू बार इक्वल टू 1 आला ते फ्लिप फ्लॉप रिसेट होईल. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. ओके, येस. कंडिशन दिलेले आहे की द सर्किट हॅज 4 पॉसिबल स्टेट्स ॲज गिव्हन बिलो. 4 पॉसिबल स्टेट आहे. पहिली स्टेप होती की पहिली स्टेप की वेन आर इक्वल टू एस इक्वल टू 0 म्हणजे पहिली कंडिशन. तर इथे म्हटलंय द फ्लिप फ्लॉप डज नॉट चेंज इट्स आउटपुट. ओके, फ्लिप फ्लॉप डज नॉट change its output state. Okay, it remains in same state. It remains same state known as no change state. ओके, हे असं तुमचं वर्किंग येईल. दुसरं आहे when r equal to 0 s equal to 1 the flip flop is now set and remains locked. ओके, म्हणजे जेव्हा r इक्वल टू 0 असेल आणि s इक्वल टू 1 असेल तेव्हा ते सेट होतं. सेम when r equal to 1 s equal to 0 the flip flop is now reset and remains locked. ओके, आणि चौथं जे आहे when r equal to s equal to 1 both NOR gates are disabled simultaneously, so we cannot determine the output conditions. Hence, it is called forbidden state. It is also called as race state. या forbidden state लाच आपण race state म्हणतो. लक्षात आलं का? जे आपण ट्रूथ टेबल काढला त्याचंच डिस्क्रिप्शन आपण खाली करून दिलेलं आहे. आलं का लक्षात? हे एकदम सोपं आहे. ट्रूथ टेबल वरनच आपण त्याचं वर्किंग केलेलं आहे. हे आपलं वर्किंग आहे. आता वर्किंग तुम्ही दुसऱ्या पुस्तकांमध्ये पाहिलं असतं तर एवढं किचकट आहे, परंतु हे तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये एकदम इझिली दिलेलं आहे. हे आपलं ट्रूथ टेबल. ठीक आहे, बघा
एकदम इझिली दिलाय. कोणाला काही अडचण आहे का ते सांगा आता मला. ओके. येस येस. ठीक आहे. मला एक सांगा आता, जर कोणाला अडचण असेल तर बोलू शकतायत आता. फक्त 2-3 मिनिटं राहिले असतील कदाचित.